आंदोलन सुरू ठेवून गुरुवारी मुख्यमंत्र्यांना फोन करणार सरकारी शिष्टमंडळाची चर्चा केल्यानंतर कडूंची माहिती। मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, नागपुरात जाऊन देणार पाठिंबा, शेतकऱ्यांना साथ देणार असल्याचंही केलं वक्तव्य। आंदोलकांनी हिंसाचार करू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता, मुख्यमंत्री फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन। जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो, मुंबईतून पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। इंडिया मॅरिटाईम वीकमध्ये जवळपास 56,000 कोटींचे करार केले, त्यामुळे रोजगार वाढणारे, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। मतांसाठी नाचा म्हटलं तर नरेंद्र मोदी नाचतीलही, राहुल गांधींनी पंतप्रधानांना केलं लक्ष, बिहार निवडणुकीच्या प्रचार शिगेला। लालूंना त्यांच्या मुलाला सीएम बनवायचंय तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम बनवायचंय, पण दोन्ही जागा रिक्त नाही, बिहारमधील प्रचार रॅलीत अमित शहांचं टीकास्त्र। युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, याबाबत चर्चा नको, वादही नको, आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करेल, रत्नागिरीत जनता दरबारानंतर नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा। महायुतीत सन्मानपूर्वक जाबका वाटप होईल, महायुतीतच निवडणूक लढणार, शिंदेंनी स्पष्ट केलंय, मंत्री उदय सामंतांची माहिती। ठाकरे गट मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित दुबार आणि फसव्या मतदारांचा घेतला शोध, शिवाजी पार्क मतदार यादीतील घोळ केला उघड। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल, दोघे काही करू शकणार नाहीत, दोघांच्या क्षमता आम्हाला माहितीये, नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास। फलटणमधील डॉक्टर महिलेचा हॉटेल रूममध्ये जातानाचा सीसीटीव्ही समोर, याच हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरनं केली होती आत्महत्या। फलटण आत्महत्या प्रकरणी त्या महिलेचा सीडीआर बाहेर कसा आला, राष्ट्रीय आयोगानं चाकणकरांकडून स्पष्टीकरण मागावं, सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून थेट रुपाली चाकणकरांवरच हल्लाबोल। सुसाईड नोटमधील अक्षरांमध्ये फरक, महिलेच्या हातावर दुसरं कोणी लिहिलंय का याचा तपास करावा, सुषमा अंधारेंचा तपास यंत्रणांना खडा सवाल। फलटण सीडीआर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, फलटणमध्ये 33 नाईक निंबाळकर कोण आले, केला सवाल। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेहबूब शेखांना जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ, रणजित नाईक निंबाळकरांच्या समर्थकांकडून धमकी दिल्याचा आरोप। पाकडांचा खोटारडेपणा पुन्हा उघड, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या महिला पायलटला पकडल्याचा केला होता दावा, त्या शुभांगी सिंह दिसल्या राष्ट्रपतींसह। मोंथा चक्रीवादळाचा ओडिशा राज्यातील 8 जिल्ह्यांना फटका, 8 जिल्ह्यातील 11,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। गुरुवारी मेट्रो 3 ची सेवा रात्री 12 वाजेपर्यंत, स्पॅनिश गायकाच्या कार्यक्रमानिमित्त केला बदल। दिवाळी काळात लालपरी मालामाल, 10 दिवसात तब्बल 301 कोटींचा गल्ला केला जमा। कर्णधार सूर्यानं घडवला इतिहास, T20 मध्ये 150 षटकारांचा टप्पा केला पूर्ण, T20 मध्ये अशी कामगिरी करणारा बनला पहिलाच फलंदाज। दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वुल्फार्टचं ऐतिहासिक शतक, वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिलीच कर्णधार। श्रेयस अय्यरची काळजी घेण्यासाठी त्याची बहीण जाणार सिडनीला, बीसीसीआय करणार खास व्यवस्था, सिडनी वनडेत कॅच घेताना श्रेयस झाला होता जायबंदी।